हॅलो 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 झाला यांचा. आता हाताची घडी तोंडावर बोट, कुणी बोलायचा नाही. या ठिकाणी मित्रांनो सर्वांना एक विनंती असेल ना, आपण फोटो वगैरे काढायला येतात तर रंगमंचावरती कृपया चपला घालून येऊ नका. सर्वांना एक विनंती, हात जोडून. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आदरणीय सन्माननीय शब्दांचे जादूगार विकासजी नागोले बुवा शायरांची वारी या ठिकाणी झालेली आहे. आता दुसरी वारी आमची आहे. आम्ही पण आता उभं राहिलं तर पुन्हा एकदा उपस्थित माझ्या तमाम नाच कला प्रेमी मायबाप प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. बुवा म्हणाला हे म्हणतात माझे खेळचे चमचमती भाई. म्हणजे बायकोला चांगलं बोललो आहे ना, बोललं ना, बोललं ना बुवा, बोललं ना, काय बोललं, चमचमती बाय. मी म्हणतो भले माझा बाबू काला असू दे पण बाबू माझा आहे ना. खाल्लं वर्ण दाढी मिशीन काला असू दे पण बाबू कोणाचा आहे. अरे बायको बोलली बोलली का लगेच काय तुम्हाला घटस्फोट देणार नाही. बायकोन जर ह्या घटस्फोट दिला अरे मरालवरती बाहेर पावसात चालू भिजायला उड्या पडाल. कारण आता आधाराला ही एकच बायको राहिली बुवा, बाकी सगळ्या बायका आजारी पडल्या आहेत. आता बायकोची ती एकटी एवढीच आहे. आणि दुसरा विषय शाहीर बघा या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. या वादळगावचे ग्रामस्थ आहेत सन्माननीय संदीपजी कुर्टे, संदीपजी वीर आणि संदीपजी चौगुले शिवाय तेरेवाले शाहीर आहेत. त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बक्षीस आलंय. आणि शाहीर खरंच मला तुमची पण आता कीव यायला लागली, कीव खरंच मला लय तुमच्याकडनं कीव येते बुवा. या इथल्या ग्रामस्थांचं पण असं म्हणणं आहे, म्हणतात बुवा आम्ही 200 250 300 रुपये खर्च करून बारी बघायला आलोय, तुमच्या ह्या मंगलाष्टक ऐकायला आम्ही काय रिकामं तुमचं नाही बुवा. हो बुवा वाद्यास गावलं वारी करणार. मला पण बुवा तुमची आज ना आई शपथ तुम्हाला काय सांगू बुवा, मला तुमचा राग पण असा येतोय ना. आता तुम्ही बारीला आलो ना, तुम्ही बारीला आलो ना, महिला कुठला चालू आहे अशा अजून तुळशीची लग्न व्हायचेच बुवा. त्याच्यानंतर काय खड्डा व्हायचे ते मंगलाष्टक खड्डावा तुम्ही काय बुवा तुम्हाला आज बोलू मी. आणि दुसरा विषय शाहीर, शाहीर नमन केले बुवा. ते नमन काय केले ते पण सांगतो राव दादा. आज त्यांच्याकडे मला बोलायला काय शिल्लकच नाही. पण विषय काय मित्रांनो, माझा नमन या लोकांना विरोध नाही. माझं म्हणणं काय आहे, या भागात पण काय नमनाचे कलाकार कमी आहेत, भरपूर जण आहेत. जर नमन शक्ती तुला होत नसेल तर शक्ती तुला नमन हवंय कशाला. आणि ज्याला बक्षीस देणारे जे आहे त्यांना पण मित्रांनो हे सांगते तुम्हाला, याला 500 दिलं मी ह्याला 1000 रुपये बक्षीस लावतो आज ओवाला. चला याने मला इथे येऊन लावणीचं ठोकं लावून दाखवायचं आज. लावणी पण महाराष्ट्राची संस्कृती आहे की नाही, जी काही अशा लावणी सणांनी जमली. याला तुम्ही 500 रुपये दिलं नमन करायला, मी 1000 देतो. 1000 काय परवडत किती देतो, 1000. पंकजाला 1000 रुपये रोज देतो. यांनी तरी मला आहे ना एक लावणीचा ठुमका लावून दाखवायचा. कारभारी दमन कारभारीला बाहेर घेऊन या हो द्या दमन लावून दाखवा ठुमका. वाद्यास गावलं मेलो बारी करणार कुणी ते. तुम्ही बारीला आलो ना, ही शाही बक्षीस लावणारे पण जे बोलतात त्यांना हात जोडून विनंती आहे मित्रांनो. शक्ती कोणाचा आहे, आपला आहे. नमन कोणाचा आहे, आपला आहे. आणि लोक गेल्याच्या विटंबना करतात फक्त एकटे विकास नामोरे. का बाकीचे शाही करत नाही, बाकीच्या का बाकीच्या कोणाला देवेंद्र श्रीमंत बोल चांगले नाटक लोक शाही ते नमन करत नाही, ते नमन सुद्धा घालतात. मग ते शक्ती नमन काय करत ह्यानी कधी नमन ह्यांच्या गाड्यापेक्षा काढा ह्यांना मावशी बाबासाठी देशील नमनाची एवढी नमनाची खास आहे ना तुम्हाला शक्ती तुझ्या मावशीचं काम करा बरोबर ना. आणि बघ मला कारभारी दमन हो हे घ्या 1000 आल्या लावा ठुमका हो द्या दमन नुसता घामाने अंगणा भिजायचा दिसत नाही तिथं पण कपडा ओढ होत दिसल्या बरोबर बुवा. आता राहिला विषय शाहिरांचा. शाहीर म्हणतात मोठमोठं गाड केलं गंमत मध्ये हिंमत मध्ये. तर मी मग अशी काय म्हटलं ना, मी काय बोललो बुवाला, मोठमोठं गाड केलं गंमत मध्ये पण आज सुद्धा तुमच्या समोर राजेश बुवा तुमच्यापेक्षा जास्त हिंमत मध्ये.
तर बुवा म्हणतात काय जीएसटी लावणं चालू आहे, जीएसटी सगळ्यांना आलोय म्हणून फक्त एक राजेश टिकम वगळता फक्त राजेश टिकम सोबतच्या सगळ्या कार्यक्रमाचे बोर्ड हाऊसफुल लागले म्हणून राजेश बुवा जीएसटी सहित आला बुवा, म्हणून राजेश बुवा जीएसटी सहित आला. आता राहिला विषय महत्वाचा, प्रश्न उत्तराचा भाग. वळी मग अशी गाणं गायली, बा माझ्या खंडेश्वरा, बा माझे नवलाय पावलाय, बाय माझ्या जागेच्या मालका, काय चुकून झाले तर माझ्याकडनं मान्यवान कर. आणि हा जो काय माझा जो नवरदेवाचा आणि माझा बायकोचा जो काही जोडा लागलाय, जो काही संसार आहे, हा असाच कायमस्वरूपी राहू दे ग महाराजा. पक्ष झालेला आहे. अवधूत संचय मालक यांच्याकडून स्वराज विकास मालक यांच्याकडून खास राजेश भाऊसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि फरमाईश आलेली आहे माझे गुरुवर्य आदरणीय विजयजी निकम यांनी देवगती दिसणार तुला माणसाला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो चला असू द्या आहे ना, भेंडी गावात आता काय तो बोर्ड देतो, तत्पूर्वी मित्रांनो एक महत्वाचा भाग आहे प्रश्न उत्तराचा. पाऊस पण बाहेर काय नुसता अगदी घडलवूनच टाकतोय, पण असू द्या. शाहिरांनी माझ्या विषयाचं दिलं उत्तर. शाहीर आज या ठिकाणी आदरणीय सन्माननीय झाडाची वीर माऊली आलेले आहेत, तर त्यांना एक शाहीर मानाचा मुजरा करतो. अजून या ठिकाणी बरेचसे शाहीर वर्ग आलेले आहेत. सन्माननीय शाहिरांचे तुमचे गुरुवर्य जे माझे गुरुवर्य देखील आहेत, मला गुरु समान आहेत, प्रभाकरचे धनावडे माऊली यांची देखील मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्वांना शाहीर मानाचा मुजरा करून आज या समाजाच्या साक्षीने सांगतो, शाहिरांनी माझ्या प्रश्नाचं दिलेलं उत्तर हे 100 नाही 200% चुकलेलं. कारण मी तुम्हाला मगाशी म्हटलं मी रंगमंचावरती, कारण विषय जो आहे बुवा प्रश्न उत्तराचा भाग काय प्रश्न फोडण्यासाठीच आहे ना, पण शाहीर तुमचं आजचं उत्तर चुकलेलं आहे. आता विषय आहे शाहिरांच्या प्रश्नाचा. मित्रांनो तुम्ही सर्व जाणकार आहात, शाहिरांच्या विषयाला अगदी आत्मविश्वासाने हात घालतोय. शाहिरांचा विषय आहे की कमरेला आकडी कोणती बांधून, तो शाहिरांचा विषय आहे की ते बळीराजाला वरदान कोणी दिलं. तर मित्रांनो आज या खंडाळेश्वराच्या नगरीमध्ये तुमच्या सर्वांच्या साक्षीनं शाहिरांच्या विषयाचं उत्तर देतोय. शाहीर गेल्या वर्षी त्यांच्या ग्रंथाचं नाव सांगायचं की भूमाता गौरव गाथा, या ग्रंथामध्ये माझ्या विषयाचं उत्तर आहे. या वर्षी काय बुवा ते नाव सांगत नाही, या वर्षी म्हणतात एक राजा त्याचा परिवार आणि एक देव अशी कथा आहे. पण शाहीर तुम्ही गेल्या वर्षीपर्यंत ग्रंथाचं नाव सांगत होतात की भूमाता आणि गौरव गाथा, याच ग्रंथाच्या कथासाराच्या नुसार शाहीर तुमच्या विषयाचं उत्तर देतोय. विषयाचं उत्तर ऐका शाहीर. विषयाचं उत्तर असं आहे, भूमाता गौरव गाथा या ग्रंथ संदर्भानुसार नागरी बळीराजाला कमरेला आकडी कोयती बांधून नागर धरण्याचे महावरदान खुद्द भूमाता म्हणजे श्रीरूपातली पृथ्वी माता हिने दिलं. कथा मित्रांनो अशी आहे, राजा आणि त्याचा परिवाराची पार्श्वभूमी पौराणिक काळामध्ये पृथुवैन्य राजा म्हणजे पृथु नावाचा एक पराक्रमी राजा, जो राजा ही दक्ष राजा होऊन गेला. त्याचे वडील वेद, त्या पृथु राजाच्या वडिलांचं नाव होतं वेद. ते अत्यंत अन्यायी क्रूर आणि राजे होते, ज्यांच्या पापामुळं संपूर्ण राज्यात दुष्काळ पडला होता. परंतु राजा पृथु हा अत्यंत सदाचारी आणि प्रजेवर देवासारखं प्रेम करणारा होता. त्याच्या पत्नीचं नाव आर्ची असं होतं. पारशाची आर्ची नाही, पृथ्वीची आई, पृथ्वीची पत्नी, तिचं नाव होतं आर्ची. वडिलांच्या मृत्यूनंतर जेव्हा पृथ्वी स्वतः गादीवर बसला तेव्हा प्रजेची अवस्था अन्नापासून अत्यंत दयनीय आणि क्षीण आणि अशक्त झाली होती. आपल्या प्रजेची ही भूक आणि दयनीय अवस्था पाहून राजा पृथ्वीचे मन द्रवले आणि पुरोहितांचा सल्ला घेतला. पुरोहितांनी राजा पृथ्वीला असे सांगितले की सर्व धनधान्य आणि अन्न फळे आणि फुलं ही पृथ्वीने स्वतःच्या पोटात दबून ठेवली आहेत, ते मिळवण्याचा प्रयत्न कर. हे ऐकून संतप्त झालेला राजा पृथ्वीने प्रजेसाठी पृथ्वीकडून अन्न घेऊन आणण्याच्या उद्देशाने आपले धनुष्यबाण सज्ज केलं. राजाने धनुष्यबाण उपसतात संपूर्ण पृथ्वी माता हलवून गेली. राजाचा तो प्रजहितेचा आवेश पाहून भूमाता म्हणजे स्वतः पृथ्वी माता अत्यंत सुंदर रूपामध्ये स्त्रीचं रूप धारण करून राजा पृथ्वीसमोर प्रगट झाली. स्त्री रूपात प्रगट झालेल्या भूमातेनं राजा पृथ्वीचा शांत केला आणि त्याला शस्त्र दिलं. ते शस्त्र होतं धनुष्य. मातेने सांगितलं की पृथ्वीराजा हे धनुष्य सोडून तू कृषी कार्य कर म्हणजे शेतीचं कार्य कर असा उपदेश दिला. तिने सांगितलं हे धनुष्य सोडून तू कृषी कार्य कर असा उपदेश दिला. तिने राजाला आणि त्या प्रजेला ज्यांना भूमिपुत्र म्हणजे नागरी बळराजा म्हटलं जातं असं महावरदान दिलं. तर ते महावरदान काय होतं
काय का पृथ्वी मातेने सांगितलं, हे प्रजाइंद्रक्ष राजा पृथू, धनुष्यबाण बाजूला ठेव आणि हातात नांगर, कुदळ, फावडा आणि आकडी कोयती ही शेतीची उपकरणं घे. जेव्हा तुझा शेतकरी भूमीची सेवा करण्यासाठी कमरेला ही आकडी कोयती बांधून नांगर धरेल, तेव्हा त्याच्यावर माझी सदैव कृपा राहील. लोखंडाच्या या पवित्र शस्त्राच्या प्रभावामुळे शेतात काम करणाऱ्या बैलांना, कष्टकरी माणसांना आणि स्वतः शेतभूमीला कोणत्याही अनिष्ट, वाईट किंवा तांत्रिक शक्तीचा त्रास होणार नाही. असं सर्व संकट आणि इडापिडा दूर होऊन जातील आणि ही संपूर्ण प्रजा धनधान्याने समृद्ध होईल. हे शाहीर माझ्या वाचनातून तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्ही नामवंत शाहीर आहात. तुम्ही मगाशी सांगितलं बडलो सगळ्याच्या 2 शाहिरांचे तुम्ही विषय फोडले. गेल्या वर्षी शाहीर संदीप तुम्ही विषय फोडला आणि ह्या वर्षी शाहीर मी तुमच्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न केला. मला माहिती आहे माझा स्वतःपेक्षा तुमच्यावरती विश्वास जास्त आहे, कारण तुम्ही एका चांगल्या घराण्यातले आहात. आदरणीय सन्माननीय मधुकर धनावडे माऊली यांच्या घराण्यातले आहात, त्यांचे शिष्य आहात, म्हणून शाहीर तुमच्या विषयाचं उत्तर दिलंय. जर योग्य असेल तर निश्चित माझ्या विषयाला म्हणून चला आता आहे ना. अरे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 मी उगाच नाही म्हटलं. ही गाणी सगळी घोरांक जाऊन पाठ केलेली आहे. हे घोरांक जाऊन आला पण शिकलं. ही अशीच गाणी यांनी पाठ केलेली आणि म्हणून अरे काय मोठी मोबाईल तुम्ही म्हणता असते का नशीब तरी. अरे घाणा जो वरीला नाही तर मला वाटतं आता काय साखरपुडा झालाय, मंदिर अशा का झाल्या. आता मला वाटतं लग्न पण लावलं ना. आता बहुतेक मला वाटतंय लोणावळा, खंडावला, कोल्हापूरचा पानावळा, कुठं जायचं आणि म्हणून चला पहिला विषय बुवा रात्र घोडी आणि सोंगाबाद मोजून बुवा. कारण उद्या सकाळी तुम्हाला पण मुंबईला निघायचंय, आम्हाला पण मुंबईत निघायचंय बुवा. आजचा झोपड उद्या मुंबईत होणार नाही. म्हणून चला विषय काय बघा. पहिला विषय शायरांना गातोय, म्हणायचा आहे काय का. अरे मरता सारखा मरत तू खरा, मला विचार नाही सगळ्याला तू पुरा, लांबू रे तोंडाला काळ इंद्राची पत्नी सची आपल्या नवऱ्याला काय सांगितलं काय का. अरे मरता सारखा मरत तू खरा, मग विचार नाही केला सजरा, लांब हो रे तोंडाला काळ तुझा झालाय सत्यानाश, तुझा झालाय सत्यानाश, त्याचा भोगतोस केवढा, त्याचा झालाय सत्यानाश, त्याचा भोगतोस केवढा. सन्मान्य आमचे डिस्प्ले बुवा
पुण्यामध्ये नामवंत शाहीर आहेत, घोडगाड्याचे शाहीर आहेत, हे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित झालेले आहेत. तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. तर मित्रांनो, विषय काय आहे? आमचे डेरे दादा सूरज मालपेकर दादा या रत्नागिरी जिल्ह्यातील आमचा सिद्धेश असेल, नामवंत कलाकार आहात तुम्ही. मला खरं सांगा, मी तुम्हाला दोषच देत नाही, तुम्ही सर्व कोरस म्हणजे या ठिकाणी आम्ही सगळी सीएसपीची टीम आहे. हे किड आहे, किड कुठे गेला काय झाला घालेकर, हे किड आहे सगळं मित्रांनो. घातलं मला खरं सांगायचं की मोठमोठं गार गंमत मध्ये करणे, एक गाणं जर ओवाणी तालासाला गायलेलं असेल ना, शक्ती तुला सोडून तरी सोडून दे. काय म्हणतोय बोवा, ओ बोवा, ही खोली नाही आलेली, ही लय हुशार आहे, ही खोली नाही. तुम्ही काली 4 काली 5 ते वाटणं शोधतायत खाली. आमचा डेरी दादा म्हणताय म्हणतील मंदिर काय माहिती नाही, आपण म्हणत मी यालाच गाणार घर कुठं आणि कुठं काय. विषय काय मित्रांनो, शाहिरांचं बाकी काय नाही. एक जर विनोदाचा भाग सोडला, हा जर सोडला तर हा माणूस गाण्यामध्ये शून्य आहे. बघा आणि मी काय म्हणतो नाव गाण्याचं गोंदायचं शाहीर तुम्ही रेकॉर्डिंगला किती कस काढून जाता ना त्याला महत्व आहे. तुम्ही लाईव्हला शाहिरीचा काय लोकांना देतोय ना, किती ताला गातावाय, किती सुरा गातावाय, याचं शाहीर याच्या. आणि म्हणतात भाई टोपी घाला ना, लाज म्हणतात वाटते घाला, म्हणतात घोडका आणि धोडका. अरे येड्याची जत्रा आणि कारभारी सत्रा, येड्याची जत्रा कारभारी सत्रा, याला इथं कोण विचारत नाही मित्रा बुवा तुम्हाला. सगळं आज गांगारला आहे. बाबा माझा एवढा गांगार नाही, पटना शोधताय वाजवणार माझं हो आपलं आहे ना, इथं घे तिथं घे. आणि शाहीर सचिन दादा जरा ओटावर 1 मिनिट ओटा. पण आज सांगतोय सर्वांच्या साक्षीनं, याचं क्रेडिट नांबोरे मोहन द्यायचं नाही आणि ते तुम्ही घ्यायचं पण काय. हे म्हणतात घ्याला टोपी घाला लाज वाटते. आज खंडाळेश्वराची टोपी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं घालतो. या तुमच्या डोक्यावरची टोपी यासमान येऊ ना, आज मला लाज वाटते. आज या माझ्या कमदेव जोगरकरांची टोपी आज या ठिकाणी सर्वांच्या सर्वांना घालतो. सर्वांच्या साक्षीने घालतो, सगळ्यांच्या साक्षीने टोपी घालतोय आज. कारण अरे टोपी लोकांना टोपी घालून टोपी लावण्यापेक्षा टोपी न घातलेली बरी. पण आज या सर्वांच्या साक्षीने टोपी घालतोय. बोवा लाज नाही. आज या ठिकाणी या पवित्र जागेत या सर्व माझ्या समाजाच्या साक्षीने बोवा आज टोपी घालून दाखवले. याचं क्रेडिट तर घ्या, याचं क्रेडिट तर घ्या. बोला भाषामध्ये टोपी घातला याड उघडून टाकील वर्षामध्ये मुंबईत. म्हणून दुसरा विषय चला, शाहिराणी माझ्या गवळीच्या उत्तर दिलं आहे ना. त्या शाहीर काय म्हणतात ऐका, माझ्या गवळीची चालली आणि त्याच्यामध्ये बुवा म्हणतात काय म्हणतात, माझी लाडाची तू गुणाची बाई बाया नाही ही मोठी, बाई बाया नाही ही मोठी, करू नकोस माझी खोटी, धर हातात धरून बोटी. परत म्हणतो म्हणतात डावाला काळी कशी दिसती, उद्या खेळाची होईल मोठी, धर हातात माझी गोटी. मला एक कशाला 2-2 धरत गोटी धराय मला दिलीस ना, एका गोटीत काय व्हायचं आणि काली कशाला करते, पांढरी कशाला 2-2 धरत, एक काली धरतो एक पांढरी धरतो, विषय संपला. काय काय बोलणं, एकच गोटी कशाला धरू, लंगोटी तुझा धोनी खाली सांगितलं धोनी पकडाय सोडायचं अशा आवरून धराय, उद्या तुला खेळायला कामाला येते. आणि म्हणून शाहिरांची गावं काय ग देवा आहे ना. अरे गवळ्याच्या तो इथं काय होतं माहितीये, साऊंड आहे ना मित्रांनो, रिवर्स उलटा फेकतोय, त्याच्यामुळं तिकडं काय आवाज येत नाही. ते काय म्हणतात, अगं गवळ्याच्या आहे ना मंदा छंदा आणि गुंदा काहीतरी बोललं, आता मला काय ऐकायला थोडं निवड घेत आहे का. अगं गवळ्याच्या मंदा छंदा तुला भेटाया आल्या तिंदा, भेटाया आल्या तिंदा, तरी त्यांची केलीस का तू निंदा. हे लग्नाची गाणी सगळी, ही गाणी आहे ना सगळी लग्नाची पाठली नाही. गोराशी जाऊन एवढा शिकत नाही का. बरं चला आता काय मी पण आता कसा उत्तर देण्यात येतोय बघा आहे ना. मंदा आणि चंदा मी पण काय बघा, बसल्या रिकाम्या चंदा मंदा, बसल्या रिकाम्या चंदा मंदा, त्यांच्या जोडीला आली गुंदा. ओ गुंदा की मंदाबाई शिकलेली नव्हती काय, मंदाबाई आला
त्यातीच म्हणता आणि जोडीला ह्यांची हळद घेऊन जा कशाची ऐका बसल्या रिकाम्या चंदा मंदा त्यांच्या जोडीला आली कुंदा तर आता काय म्हणते कानाला त्याची कशाला करू निंदा मी त्याची कशाला करू निंदा काना मला घरी हाय कामधंदा काय त्याची निंदा करायची तेवढीच मला काम आहे माझ्या घरात काय मला काम नाही त्याची कशाला करू निंदा काना मला घरी हाय कामधंदा बाईला पावसात पाठवला का या बाईशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय पण नाही हो आता आणि म्हणून विषय काय मित्रांनो पुढचा विषय शाहिरीने सुद्धा माझी चांगलीच केली मी काय वाईट म्हणत नाही पण शाहीर मी पण तुम्हाला ते काय मागाशी म्हटलं ना यांना मला बुवा मला कसा प्रॉब्लेम होईल एवढा चांगला नवरा आता मला म्हणतात चमचमती बाई भले काला असू दे पण नवरा माझा आहे एवढा चांगला नवरा असताना मला त्याला प्रॉब्लेम कसला मला प्रॉब्लेम आहे हा विषय कसा आहे बघा हा आता मित्रांनो सर्वीकडे आहे ना भात लावण्याची कामं चालू आहे ऐका ना पोरांनो ऐका नगराचा फाल लावतो ना म्हणून विषय कसा बघा अरे नामद्वार्याला मांडून ठेवलाय काम आहे याचा हो पहिला हो चंदन कोपराने ढल केलं बदल म्हणतोय अरे नामद्वार्याला म्हणजे कासऱ्याला गोवा गोवा कासरा नाम ठेवलाय करून सचिनाचा विषय कसा आहे बघा अरे नामद्वार्याला मांडून ठेवलाय हो पहिलं बायको काय म्हणते अवधनी याला सोडू नका हो या कासऱ्याला जो बांधून ठेवला पाहिजे ना लांब दोरीचे ठेवले पाहिजे ना याला सोडायचं नाही याला सोडू नका तुम्ही पहिलं याला सोडू नका तुम्ही पहिलं बायको काय म्हणते याला सोडू नका तुम्ही पहिलं खरा नागराला काला हवं याला सोडू नका तुम्ही पहिलं खरा नागराला काला हवं मगाशी गणाचा पण भाग दिला चाल नाही कोणाचं शाहीर काय माहितीये तुम्ही माणूस भारूच आहे मी तुम्हाला वाईट नाही म्हणत पण बारी ही बारीच्या पद्धतीने झाली पाहिजे आणि दुसरा मुद्दा शाहीर अजून पण सांगतो एवढे चांगले हिरे आहेत तुमच्याकडे सर्व कलाकार सर्व संगीतकार त्यांचा काहीतरी बुवा उपयोग करून घ्या त्यांना तिथे आल्यावर बुवा मोठेपणा सांगत नाही पंकज दादा गाणेकर मोठेपणा नाही सांगावं पंकज दादानी
कुठल्या कार्यक्रमाची कधी राजेश भाऊ प्रॅक्टिस घेतो काय? जायचा मोबाईल उघड स्केल काय चला चला वाजला काय विषय होता? प्रॅक्टिस हा विषय मोठेपणा नाही बुवा, हा विश्वास आहे गाणाऱ्यापेक्षा माझ्या कलाकारांचा माझ्यावरती की आपला बुवा भले कुठेतरी सुराला हलत स्केल काय मात्र सोडायचा हा विषय बुवा. आणि म्हणून पुढचा विषय या ठिकाणी बक्षीस झालेला आहे. रोशनी राजेंद्र मानसी चौगुले ताई खास गोवासाठी ताईंच्या माध्यमातून 500 रुपयांचा बक्षीस मिळालेला आहे. आणि म्हणून चला एक विषय या ठिकाणी घेतोय मंडळाचा विषय घेतोय आमचे सन्माननीय सचिन दादा यांनी सांगितलं होतं की जे समाजसेवक आहेत आमचे बाबू दादा पाटील यांच्यावर ते गाणं झालं पाहिजे. आणि त्यानंतर मित्रांनो माझे गुरुवर्य शाहीर विजयजी नित्यमावली यांच्यासाठी जी फरमाईश आलेली आहे गोवा काही शाहीर असं म्हणतात की गाणाऱ्याचा पोरगा कधी गाणारा होणार नाही पण शाहीर जिथं रुसतं ना तिथंच विकतं. आणि म्हणून गोवा गाणाऱ्याचा पोरगा आज गाणारा झाला गोवा. विषय आहे या ठिकाणी आयोजकांसाठी म्हणायचंय असं महादेव मोठा जाती मोठ्याची आरदागीन पार्वती तीच यरमाळ्याची सती नयडू डोंगरावर नांदती. विषय का आहे मनानं प्रेमळ मोठं आहे मनानं प्रेमळ मोठं कळलं होतच आमची भेट आहे मनानं प्रेमळ मोठं कळलं होतच आमची भेट. असा माणूस बघा हा ग्रेट असा माणूस बघा हा ग्रेट दिलदार आहेत बाबू शेठ असा माणूस बघा ग्रेट दिलदार आहेत बाबू शेठ. उशीर पण बराचसा होत चाललाय 1:15चा धोका झालाय. या ठिकाणी फरमाईश आलेली आहे. हा माझ्या बारीचा विषय मित्रांनो शेवटचा भाग असेल. माझे गुरुवर्य आदरणीय विजयजी मित्र यांच्यासाठी फरमाईश आलेली आहे ते त्यांनी एका मोकळ्या एका अंतरामध्ये ठेवावी आणि या ठिकाणी कार्यक्रमाचा पण सांगता करूया. हॅलो 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 धन्यवाद. या ठिकाणी आयोजकांच्या फरमाईश आलेली आहे त्या निमित्ताने या ठिकाणी ती संधी प्राप्त करतील त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि छोट्याशा गीताला सुरुवात करतो.
अहो देव कधी दिसणार तुला, देव कधी दिसणार तुला, अहो या माणसा माणसातला, देव कधी दिसणार तुला, माणसा माणसातला, देव कधी दिसणार तुला, माणसा माणसातला, देव कधी दिसणार तुला, आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी राग थोडी आणि संगपात पुन्हा एकदा आमचे सचिन दादा मालक आणि सर्व आमची या ठिकाणी मंडळी या सर्वांना पुन्हा एकदा लाख लाख आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की या कार्यक्रमाची संधी या छोट्याशा क्षेत्राला दिली. तर त्याचप्रमाणे माझ्या सर्व रसिकांना देखील या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो. मित्रांनो एवढा उशीर होऊन सुद्धा आपण सर्वच या कार्यक्रमाचे साक्षीदार आहात, त्याबद्दल आपल्या ठिकाणी आभार मानतो. शहरात देखील समजू शाहीर लहान तोंडी चुकून जर काही मोठा शब्द गेला असेल, उडा शब्द गेला असेल, ज्याच्याने तुमचा अंतःकरण दुखावला असेल, छोटा भाऊ समजून ही माझी चूक पदरात घ्या अशा आशा बाळगतो. तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने मित्रांची सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन